तुम्ही कुठून बोलत? तुमचं नाव काय मॅडम? माझं नाव सोनाली ज्ञानेश्वर अडमासे आणि माझ्या मुलीचं नाव आनंदी ज्ञानेश्वर अडमासे. कोण्या गावावरून बोलत आहे तुम्ही? ही वरखेडवरून. अच्छा अच्छा. तुमच्या मुलीला कोणता प्रॉब्लेम होता? माझ्या मुलीला शुगरचा प्रॉब्लेम होता. म्हणजे शुगर म्हणजे शुगरचंच म्हणजे डॉक्टर म्हणजे आम्ही हिला शुगर आहे ह्या हेतूनच दवाखान्यात नव्हतं नेलं. तिला ताप वगैरे येत होता तर त्याच्यामुळे दवाखान्यात नेलं होतं. तर डॉक्टरांनी सांगितलं तिचं ब्लड चेक करा. तर ब्लड चेक केलं तर ब्लडच्या रिपोर्टमध्ये शुगर निघाला. तर मग शुगर निघाल्यावर डॉक्टरांनी सांगितलं का हिला बा तुम्ही ॲडमिट करा. तर ॲडमिट केलं. ॲडमिट केल्याच्या नंतर मग म्हणजे ॲडमिट केल्यावर आम्हाला 50,000-60,000 रुपयाचा खर्च आलाच. तर मग स्टार्टिंगलाच काय? स्टार्टिंगलाच 50,000 खर्च. हां काय म्हणजे असा इन्शुरन्सचा प्रॉब्लेम कोणता होता तिला? शुगर इन्शुरन्स म्हणजे इन्शुरन्स म्हणजे तिलाही डॉक्टरांनी इन्शुरन्स दिली तर दिलं. दवाखान्यात जितकं तिचं कमी म्हणजे जास्त झाला होता खूप 500पर्यंत 600पर्यंत शुगर गेला होता. अच्छा अच्छा. तर मग 500-600पर्यंत शुगर गेला होता. तर मग डॉक्टरांनी सांगितलं की हिच्या शरीरामध्ये शुगर तयार होतच नाही. तर मग आम्ही हिला ॲडमिट केलं. डॉक्टरांनी सांगितलं का बा हिला तुम्ही घरी न्या आणि घरी पण हिला 7 ते 8 युनिट इन्शुरन्स द्यायचं. तर मग म्हणजे आम्ही असं काळजीत पडलो का बा हिला असं कसं देऊ कसं करू हे पोरगी लहानशी कशी घेईन कसं बा आता म्हणजे काळजीतच पडलं होतं. जेव्हापासून या शिरभाती मॅडम आल्या म्हणजे यांनी सांगितलं आम्हाला का बा तुम्ही हे देऊन पहा अमृत संजीवनी बॉटल देऊन पहा. धनलक्ष्मी वेलनेसचा अमृत संजीवनी ज्यूस दिला तुम्हाला? अच्छा अच्छा. तर मग मी देऊन पहा त्याच्याच गॅरंटी म्हणजे त्याच्याच म्हणण्यानुसार आम्ही दिलं. तर आम्हाला ते अनुभव नव्हता याचा. तर दिल्याबरोबर 2च बॉटला दिल्या. तर माझ्या मुलीला म्हणजे शुगर कमी झाला आणि डॉक्टर म्हणजे अजून डबल आम्ही डॉक्टरजवळ नेलं का बा हिचं शुगर आता कमी होऊन राहिला. आता कसं तर डॉक्टरनी सांगितलं का बा तुम्ही हिचं इन्शुरन्सचं प्रमाण कमी करा. तर 7 ते 8 इन्शुरन्सचं द्यायचं होतं. तर आता 2 ते 3च इन्शुरन्स म्हणजे 2 ते 3 युनिट इन्शुरन्स द्यायला लागून मला. तर ह्या बॉटलीमुळं माझ्या मुलीचा चमत्कारच झाला आणि ही बॉटल माझ्या मुलीच्या जीवनासाठी खूप चांगली झाली. शाळेत पण माझी मुलगी रेग्युलर जाते. अच्छा अच्छा. तुम्ही इतरांना काय सांगू शकाल? इतरांना मी हेच सांगेन की तुम्ही पण हे बॉटल घ्या. तुम्ही पण या बॉटलीचा उपयोग करून पहा किंवा तुम्ही अमृत संजीवनी ज्यूस घेऊन पहा. प्रत्येकाचंच चांगलं झालं पाहिजे आणि प्रत्येकाचंच हे झालं पाहिजे. माझ्या मुलीचं असं झालं तर सगळं चांगलं झालं पाहिजे. धन्यवाद ताई.